पर्यटकांची झालेली गर्दी आपण बघितली तर दुसरीकडे ख्रिसमस आणि न्यू इयरच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांची पावलं कोकणाच्या दिशेने सुद्धा वळतायत। रत्नागिरीमध्ये समुद्रकिनारी पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे। समुद्रकिनारी वॉटर स्पोर्ट्स आनंदात खेळताना हे सर्व पर्यटक दिसतायत। थेट जाऊयात रत्नागिरीच्या समुद्रकिनारी आणि पर्यटक कसे आपला आनंद साजरा करतायत आमचे प्रतिनिधी अमोल कलये यांच्याकडून जाणून घेऊया। नाताळची सुट्टी सुरू झालेली आहे आणि पर्यटकांनी कोकणाला जास्त पसंती दिलेली आहे। मग रायगड असेल, रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, मोठ्या संख्येने पर्यटक हे कोकणामध्ये दाखल झालेले आहेत। आपण सध्या गणपतीपुळेच्या बीचवरती आहोत आणि या गणपतीपुळेच्या बीचवरती आपण पाहिलं तर पर्यटक हे मोठ्या संख्येने दाखल झाल्याने एन्जॉय करताना पाहायला मिळतात। आय लव्ह कोकण असे टी शर्ट परिधान करून या ठिकाणी आपला आनंद जो आहे तो इथं व्यक्त केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। रत्नागिरीचा जर विचार केला तर रत्नागिरीमध्ये अनेक बीच आहेत। हे बीच सध्या पर्यटकांनी फुलून गेलेले आहेत। 3 दिवसापासून कोकणात फिरतोय। केळशी बीच वगैरे आम्ही सगळे बीच बघितलेले आहेत। अजूनही आम्हाला 3 दिवस इथे एन्जॉय करायचं आहे आणि गणपतीपुळ्याला आल्यावर ते कोकणात आल्यानंतर एकदम आम्हाला छान वाटतंय। समुद्र किनारी इथे बोट मध्ये बसलो, हॉर्स रायडिंग केली आणि गणपतीचं दर्शनही केलं। 2-3 दिवस झाले आम्ही इथंच कोकणातच फिरत आहे। खूप छान आणि खूप छान वातावरण आहे। असं वातावरण म्हणजे असं वाटते आलो तर इथं बरेच दिवस थांबावं। सर्व समुद्र किनारे हे सध्या फुल झाल्याचे चित्र पाहायला मिळतं आणि कोकण हे पूर्णपणे फुल झालेलं आहे। अमोल कलये, साम टीव्ही, गणपतीपुळे, रत्नागिरी।